देवाच्या पायावर आईसाहेबांचं डोकं आहे, तेवढ्या अवकाशात पिठेवरचा मालक वाकला आणि एक कानात वरतून आवाज आला, ए आई, ए कनकाई, मागणं ग मला काहीतरी. आई मला तुला द्यावं वाटते ग, मागणं माझी माय, मागणं ग आई, मागणं. पाठीमागे मालक होते, मालकांचं नाव होतं बोलोबा महाराज. मागे वळून पाहिलं, कनका तेच बोलतेत, चल पुढं. आईसाहेब पुढे सरकल्या, पदराला हात लावला. उशे साहेब, जगाचा बाप कनकाबाईच्या पदराला हात लावतोय. हे माय, मागणं ग काहीतरी, मागणं. आईसाहेबांनी सांगितलं, देवा आतापर्यंत मागच्या पिढ्यात काही मागितलं नाही, तुला कशाला मागू. पदर सोडत नव्हता. आईसाहेबांनी सांगितलं, देवा तुझं दर्शन घेतलंय, सोड ना माझा पदर, सोड ना. देवानं सांगितलं मागणं, पदर झटकीला डॉक्टर साहेब. आणि आईसाहेबांनी सांगितलं, तुला कमी पडली असली तुम्हाला माग. काय भाई असेल. विटेवरचा मालक खाली उतरला, खाली उतरला, खाली उतरला. आणि विटेवरच्या मालकाने एकच वाक्य वापरलं, देशील का ग माय, देशील, देशील का. त्याच्या पुढ्यात एक पाण्याचा तांब्या ठेवलेला होता देवाच्या. त्या तांब्यातलं पाणी उजव्या हातावरती घेतलं दादाबुवा, आणि ते पाणी स्वतःच्या भोवताल फिरवलं. उतरेश्वर बापू, याचा अर्थ हा देह तुला समर्पित केलाय, काय मागशील याच्या पलीकडे. माय देशील, माग. विश्वाचा बाप पितांबराची ओटी करतो डॉक्टर साहेब, विश्वाचा बाप. कनकाबाईच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा, विश्वाचा भरण पोषण करणारा तो भिक्षा पात्र हातात घेतलंस. आई, आता संकोच बाळगू नकोस, शंका घेऊ नकोस, मी मागितलं ते दे. काय पाहिजे देवा तुला. मला एकच दे, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. कडकडाटून मिठी मारली. देवा, तू माझ्या पोटाला येणार. हो माय, असं तर काही मागत नाहीस, पण मला मागायला पात्र पाडलंस, मला तुझ्या पोटात जागा दे. म्हणून रामेश्वर शास्त्री एका ठिकाणी म्हणतात, मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुका विष्णू नाही, आवाज आवाज, तुका विष्णू नाही तुझा. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. का नाही आश्चर्य वाटतं पंढरपुरातल्या मालकाला जटाळे साहेब. ज्या मातेच्या पोटी जन्माला आलेला हिरा, त्या मातेनं जगाच्या बापाला भीक मागायला लावली. भगवान बुवा, तर त्या बाईच्या पोटी जन्माला आला हिरात किती तेजस्वी असेल. हो, काय तेजस्वी असेल. आज काय मागतात तुकोबर आहे, काय आतुर आहे तुटीवरचे मालक. मागा तुकोबर आहे, मागा. मागतं देवा, फक्त देत राहा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला हरिभक्तांच्या घरी जन्म पाहिजे. आणि देवा पुन्हा पुन्हा काही मागा म्हणताल तर मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. काय देगा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. पुन्हा एक देऊन टाका. साधू असेल, संत असेल, त्याच्या पायावर डोकं ठेवत असताना मला लाज नाही वाटली पाहिजे. पण राजेव शंका एक आहे, साधू म्हणायचं कोणाला. डॉक्टर साहेब, पवित्र माणसाने हरामखोराच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, भडवेंच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, नालायकांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही,
बुजदिलांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. संप्रदायाचे नियम भंग करतो अशा भडव्यांच्या पायावर आपच्यानं जरी रुपये असतील त्या हरामखोराकडं तरी त्याच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, कारण आपलं इतकं पवित्र मस्तक आहे. हा संप्रदाय पैसा जास्त झाला म्हणून त्याला मानत असतो का? अद्याप नाही. ह्या संप्रदायात मोठ्या गाडीत महाराज बसून आला म्हणून त्याला मानतेत का? नाही. ह्या संप्रदायातले जरी महाराष्ट्रातले गठुडे जमा करतो म्हणून त्याला मानतेत का? अद्याप नाही. या संप्रदायात ज्याचं आचरण गोडे त्याला मानत जा. आचरण भ्रष्ट माणसाला जर जवळ धरतान आणि संप्रदाय कलुषित करतान तर ज्ञानोबाराय तुकोबारायची शपथ घेऊन सांगतो तुमच्या घराला कुलूप लागल. विठाला विठाला किती संप्रदाय सांभाळाय मोठ्या लोकांनी पुढे ऐकत राहा. अशा पवित्र संतांच्या चरणावर डोकं ठेवत असताना मला लाज नकोय. देऊन टाकली. तुका म्हणे अंगी सलाईंची ताकद याच्याकरता मागितली साहेब तुमच्या. अमोल सर कीर्तनात नाचता याच्याकरता. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुकोबराय म्हणले देवा तुझ्या कीर्तनाच नाचण्यासाठी मला शक्ती दे. कथेची सामुग्री देहावर नको जाऊ देऊ भंगा. हो रात्री माझी पांडुरंगा. विठाला 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 कथेची सामग्री देहावसानावरी. दादा व कीर्तन करायचं असेल तर ताकद लागेल. चिल्याबाळ महाराज वारी करायची असेल तर ताकद लागेल. इमानदारीनं एअर कंडिशनर गाडीत जातून खांदा पालखीला देतून सेल्फी काढतो, लोकांना सेल्फी टाकतून घरी पप्प्याच्या मायल गप्पा मारतो. भडव्या तुला यम इतका हानीन हराम खोरा. तू इंच वर जागा ठेवायचा नाही, लाल करायची नालाय का? माणसाला फसव भडव्या. ज्ञानोबाराय तुकोबारायला फसवतो का? खालून संसार पेटन. विठाला विठाला इमानदारीनं वारी. शक्ती लागते शक्ती. गोळ्या घेतल्या तुमच्याकडून त्या दिवशी. नागरे सर म्हणले जाऊ नका तब्येत खराब आहे. बापूल बोलून गेलतो साहेब देतेत गोळ्या. दादा पाटील गोळी घेतली 42 किलोमीटर चलूस तर काही वाटलं नाही. म्हणून सोमनाथ राजे मागच्या वेळेस भागवत द्यायला रद्द केलं तुम्ही, कारण त्र्यंबकची वारी असते. खूप आग्रह केला सोमनाथ भाईंना, वारी असते, वारी नाही सोडायची. त्या गोळीच्या रूपात पांडुरंग. तिथं शक्ती पाहिजे. तिथं पप्याच्या माईपाशी गिरटे घालायला मोमुद्या कुठला. मागच्या जन्मात काय तमाशात कडी वाजवला होता का सुंबळ्या? विठाला 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 हसण्यावर घेऊ नका. देवा तुझ्या कीर्तनात नाचण्यासाठी शक्ती दे. नाचावा तिथंच. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू
करण्यासाठी शक्ती दे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मागचे उठून गेले तरी चालते. कशाला एकाच कीर्तनाला इतकी गर्दी करता? काय पैसे भेटते का? वाटून वाटून आलं पाहिजे सगळ्या कीर्तनाला. चला, चालत असलेला हा जुनाट उत्सव भगवान विघ्नहर दैवत राजुरेश्वर भगवंताचा गेल्या 58 वर्षापासून चालत असलेला हा सोहळा आणि या परम पावन विघ्नहर गणेश बाप्पांच्या पदस्पर्शाने म्हणण्यापेक्षा अधिष्ठानाने पुनीत असलेला हा परिसर, भगवंताच्या अधिष्ठानाने एक कोड स्पर्शित असलेला हा भाग आणि अशा या परम पावन पवित्र मातीमध्ये छोट्याशा गिरगावच्या बाळूला या ज्ञान यज्ञात एक लहानशी आहुती टाकण्याचा योग येतोय. तो माझं परम भाग्य आहे. भगवान राजुरेश्वराच्या चरणी प्रार्थना. विश्वस्त संस्थान कमिटी आहे, त्या सर्व विश्वस्तांना मनपूर्वक प्रणाम. त्यांच्या सोबत जे कोणी सेवेदारी असतील त्यांना मनपूर्वक प्रणाम. संस्थांच्या वतीने सोमनाथ राजे फोन करत असतात, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. शास्त्री महाराज संपर्क करत असतात, त्यांनाही धन्यवाद. येता येता स्वागत जटाळे सरांकडे झालं, त्यांनाही धन्यवाद. आबांचे बंधू त्यांच्याकडेही दानवे काकांकडे स्वागत केलं, त्यांनाही धन्यवाद. आमच्या शेलूचे रमेश शेठ कृष्णा कोल्ड्रिंकवाले त्यांचे सासरे, त्यांचाही फोन आलता, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, मी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पायाचा चाकर आहे, वारकरी आहे, म्हणून तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग दंडवत. डॉक्टर साहेब, तुमचा देव पेशंट असतो, तुमचा देव पेशंट आहे. दुकानदाराचा देव ग्राहक आहे. कोण्याच मृदंगाचार्यान म्हणू नये मी फार शहाणा आहे, कोण्याच गायकान बनू नये मी लय चालू आहे, आणि कोण्याच कीर्तनकारानं म्हणू नये मी लय हुशार आहे. सुंबळ्या, आपण तिघही हुशार नाहीत, आपल्या तिघाईचं चलतं यांच्यामुळं. एक पकोद्या म्हणला मला लयच बोल पाठ येत, पुढंच कोणी बसन वाजो पपेच मायपशी. एक जण म्हणला मला लय गाता येतो, तू भीमसेन जोशीचा चुलताचेस, पण कोणी मग ऐकतच नाही, मन येड्या बाबळीत. एक जण म्हणला मला सगळे गाथे पाठ येत, पण मग कीर्तन कोणीच ऐकत नाही, जाय न दिला. वक्ता तो नोहे श्रोतेविन. आळंदीतल्या मालकांनी 700 वर्षापूर्वी ताकीद दिली, कथा कीर्तनातला श्रोता शिव स्वरूप असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुमच्या चरणी प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्य इंद्रकृपा पात्र आहेत. मृदंग हा इंद्राकडनं आलेला आहे. अगोदर इंद्रानं वाजिला, शिवजीने स्वीकारल्याच्या नंतर इंद्रकृपा पात्र आहात. गंधर्व कृपा पात्र गायनाचार्य आदरणीय चिल्याबाळ महाराज असतील, आदरणीय दादा महाराज पाटील असतील, आदरणीय उत्तरेश्वर बापू असतील, आदरणीय भगवान महाराज असतील, आदरणीय काका महाराज असतील, आदरणीय शास्त्री महाराज असतील, आदरणीय शेवाळे महाराज असतील. पाठीमागं पण गुणीजन मंडळी आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मयूर महाराज असतील, अर्जुन महाराज असतील. वा अर्जुनस्य मयूरा भय व्याप्ती जायते नृत्या विशलंच सर्व हा मयूरासा गाय. वा दोघांनाही प्रणाम. माझा आवाज तुमच्यापर्यंत गोडसा पोहोचवतो असं सर्व बऱ्यापैकी महाराज मंडळीचा प्राण असणारा माझा स्वामी आहे. त्याला चांगलं बोलले होते, मला नीट बोलत नाही. पहिली शिवी द्यावा लागते त्याचा फोन आला. गोड अशी साऊंड सिस्टीम सोमनाथची आहे. पाकिस्तान पुस्तोर जाओ म्हणजे तिथं पण एखाद्या कोपऱ्यात कीर्तन हो आणि तोही साऊंड सिस्टीम मागो, याच्याकरता म्हणतोय. चांगल्याचं चांगलं हो आपलं. मला असं वाटतंय शेजाऱ्यानं जर 2 मजली बिल्डिंग बांधली ना तर आपण मारुतीला नारळ फोडलं पाहिजे. एक जण म्हणला गोळ्या संपल्या काय तुया,
त्यानं बिल्डिंग बांधली ना आपण मारुतीला नारळ कशाला फोडायचा? अरे आपल्याला मोठं घर नाही ना, त्याच्या घराची सावली जिकून पडून तिकून आपण बास टाकायची. खुदच सावली भेटत येईल, तू कशाला जळूजळू मरत? नाही त्यानं एवढं घर बांधलंच कसं, मग तू हानी री तुडी गडबड काय? सगळ्यांचं चांगलं. कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद, पण नीट काशी करी जा आमची. महाराष्ट्राची एकटाच भोळा आहे तुम्हाला लावू देतो रे, बाकीचे कोणी लावू दे. हाऊत भरलेला आहे, ज्या दिवशी संपल त्या दिवशी मी बी कापूस आहे. त्याला काही ताण वाटत नाही. चांगली लोक आहेत, गरीब आहेत, वारकरी आहेत, धर्माचा प्रचार करता. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. पण टायटल काही बी टाकी जाऊ नका, कष्टात इंजेक्शन हाणलं काय न हाणलं असलं काही टाके जाऊ नका. वारकरी संप्रदायाचा अपमान करू नका. हो, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. लग्नात मग एक फोटो नाही रे, चला तुम्ही इतके लावायला. विठाला विठाला एखाद्याचं नाव विसरलं असेल माफ करा. तेरा महाराज सुद्धा आहेत ते. नाही 25,008 म्हणा, 1,008 कशा? 25,008 पहिल्यापासून ओळख. त्यांनाही धन्यवाद. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कशाकडे हरिदासाच्या इथं जन्म घ्यायचा आहे तुकोबारायला? सज्जनांनो, श्रुती नावाची व्यक्ती आली. डॉक्टर साहेब, त्या श्रुती नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायला प्रश्न केला, तुम्हाला मंत्री नाही हो वाटत का? तुकोबाराय म्हणले, बाई मंत्री व्हायला काय हरकत नाही, पण कवा खाली बसलेले चपका देतील सांगता येत नाही, म्हणून तेही पद नको. सात्विक अधिक वात्रट लोकांकडनं मिळालेलं पद हे कधी कलुषित होईल सांगता येत नाही, म्हणून हे पद नकोय. नकोय म्हणले मंत्रीपद. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर पंतप्रधान तर राष्ट्रपती पदाची त्यांना हे केली. हे नको म्हणले, मला ते नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तुकोबाराय म्हणले, माय या सगळ्या मंत्र्याला जन्मकाला घालायचा असा कुंभारे हाडा मासाचा, सत्यलोकातला मालक कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे. यायला ज्याच्या हातातून जन्म भेटतोय त्याला ब्रह्मदेव म्हणतात, तर त्या पदावर बसलेलं त्याचं इचकलंय, तर खालच्यांचं काय? नको देवा, हे राजसत्तेतलं पद नको. नालायकाच्या पण पाया पडावं लागतंय. बघा आमच्या ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला पण म्हणावं लागतंय बघा आमच्याकडे. आहेत का राजकीय लोक बसतील इथं? आणि आल्यावर जर त्याच्यासाठी काच खाली जर नाही केलं डॉक्टर साहेब, त्याच्या स्पीकरची लाईटच जात नाही, तेव्हा माणूस राहिला का बाबा? आणि मग काय शेपूट आली त्याला? तुकोबाराय म्हणले, श्रुती माते नकोय मला हे पद, नकोय 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 नकोय. मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे, तेवढंच पाहिजे. आणि कोणी बी हरिदास नाही. नुसत्या गळ्यात माळी खपक्या घातल्यामुळे टिळा टिळा टोपी माळा, हे तो देवाचे गबाळ नाही, अंतकरणातला वारकरी, अंतकरणातला हरिदास, अशांकडे मला जन्म पाहिजे. महाराज असा जरी एखादा निष्ठावंत वारकरी एका ठिकाणी महाराज तर म्हणले, देवा संतांच्या दारातलं मला कुत्र पण कर. संत द्वारीचा हो. आणि एक सांगू का तुम्हाला, भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा, असतील पैशावाले पण भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा दर्जेदार लोकांचं कुत्र झालेलं परवडतंय. देशोदेश धाका दयाच्या उत्तरे, दयाचे
उतरे परिभरे दयाचे उतरे परिभरे देशोदेशी धाक दयाच्या उतरे दयाचे उतरे परिभरे दयाचे उतरे परिभरे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे जय दादा पाटील ज्याच्या वाणीत तयाची कुतरी परिभले ज्याचा दरार आहे ज्याचा धाक आहे आचरणाचा त्याचं कुत्र झालेलं स्वामी